सालवाडी या संघावर पाहूया या सामन्यात जो संघ विजयी होईल तो फायनल साठी पात्र राहील आणि दुसरा सेमीफायनलचा सामना वाखारी विरुद्ध सावा या दोन संघादरम्यान होणार आहे। बघूया अतिशय असे चुरशीचे सामने रात्रीच्या 7 वाजल्यापासून ते सकाळचे 7 वाजल्यापर्यंत अतिशय रोमांचक सामने या ठिकाणी आपल्याला म्हणजे कवडा नगरीमध्ये पाहायला मिळालेले आहेत। संदीप लाईन हाताचा मोनस भांडेगाव पॉइंट सालवाडी दोन्ही संघाचे एक गुण चांगला असा तुळशीचा सामना मागच्या सामन्यामध्ये सालवाडीने मोजा या संघाचा मात करून या ठिकाणी सेमीफायनल मध्ये धडक मारली। वाह छान दोन्ही संघाचे तेवढेच तुल्यबळ हा 7 नंबरचा भांडेगावचा खेळाडू चढाई करून दिला तो सालवाडी या संघावर। बघा सालवाडीचे खेळाडू मात्र सेमीफायनल पर्यंत धडक मारले। बघा खेळ त्यांचा अतिशय असे चांगले संघाला हरून ते इथपर्यंत आलेले आहेत। वाह चांगली अशी चढाई चालू आहे सध्या सालवाडीच्या खेळाडूची आणि तेवढ्या चांगल्या प्रकारे भांडेगावचे पण खेळाडू क्षेत्ररक्षण करत पकडायचे तयारीत होते पण काही झालं नाही। या सामन्यानंतर होणारा पुढचा सामना वाखारी विरुद्ध सावा सेमीफायनलचा दुसरा सामना। हा सामना संपताच चालू होणार आहे तरी कृपया दोन्ही संघाच्या संघटनांची कृपया नोंद घ्यावी। तुम्ही नका म्हणून पॉइंट आहे पंच आहेत ना खेळाडू इकडे तिसरा पंच आहे काय बाबा गेला पॉइंट। वा छान अशी साखळी लावली आणि पकड 3 नंबरच्या खेळाडूची चांगली अशी पकड 2-1 असा गुणफलक। बोनस पॉइंट भांडेगाव बोनस पॉइंट भांडेगाव। बोनस सालवाडी बोनस
दोन एक बोनस. छान असा चौदा उचलला. पंचायत पंच आता आलेत का? हा चला होत बघा ना तुम्ही खेळा ना. छोट्या छोट्या गोष्टीला खेळाडूंनी एवढी तक्रार करायची नसते. वापस आपल्या मैदानामध्ये 3-3 दोन्ही संघाचे सारखेच गुण आहेत. बघूया सालवाडीचा हा संघ बघा सेमीफायनल खेळतोय. बघा कसे खेळाडू आहेत. मोजा या संघाला त्यांनी आताच क्वार्टर मधून हरवलं. वा चला प्रत्येक विकेटला पंचाकडे करायचं नाही. एवढे शांत सामने आतापर्यंत झालेले आहेत आणि शेवटचे काही सामने आहेत. पंच आहे त्यांनी आतापर्यंत खूप काही चांगले पंच केले आहेत. चला पंच तुम्हाला जो डिसिजन द्यायचा तो द्या. तुम्ही खेळाडू काही हे करू नका. तुमचा अंतिम राहील डिसिजन आणि खेळाडूचं काही त्याच्यात राहणार नाही. पंच आहे दक्ष तुम्हाला बघत प्रत्येकालाच वाटतंय खेळ दाखवा. तुम्ही फक्त खेळाडू आपण चला बोनस बघा त्यांनी बोनस दिला की शांत. तुम्ही शांत नाही म्हणून तो इथपर्यंत आले. शांत सिंगल बोनस पॉइंट सालवाडी 5-6. वा दोन्ही संघ बघा. वा 5 नंबरच्या खेळाडूंनी दोन्ही संघ बघा कसे तडीस्तर उत्तर देत आहेत. भांडेगाव संघ हा पहिलीच वेळेस आपल्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आहे आणि दोन्ही संघाचे तेवढेच चांगल्या ताकदीचे. वा 7 नंबरचा खेळाडू चढाई करून आला तो. wait.
चला सामन्याला सुरुवात झालेली आहे. बघूया दोन्ही संघाचे तोडीस्तोड. सालवाडी आणि भांडेगाव हा सेमीफायनलचा पहिला सामना. दोन्ही संघाचे गुण समान सारखेच 6 गुण आहेत. चला वापस आपल्या घरामध्ये. सामना असा जबरदस्त होणार आहे. शेवटच्या मिनिटामध्ये बघा कोण जिंकेल काय होईल काही सांगता येत नाही. कोण फायनल मध्ये जाईल हे पण सांगता येत नाही. चला छान असे सामने या ठिकाणी चालू आहेत. पब्लिक अशी भरपूर कटाकट उभं राहायला जागा नाही. काही बसून काही उभ्याने काही सकाळी आलेले झोपायला आता जे रात्रीचे आहेत ते आणखी सामने बघत आहेत. वा छान अशी 5 नंबरचा खेळाडू बघा आतापर्यंत त्याने आपल्या संघासाठी खूप काही गुण कमावून सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला घेऊन आले. आता सेमीफायनल मधून फायनल मध्ये नेण्याच्या तयारीमध्ये आहेत. बघूया दोन्ही संघ सध्या बोनस पॉइंट. हा तो खेळाडू आहे बघा रेडिंग मध्ये खूप काही कमावतो आता आपल्या संघासाठी आणि तेवढ्या चांगले त्याचे खेळाडू आहेत. लाईन अंपावर उभं टाका. बघा चष्म्यातून नीट झोपायला असेल तर झोप घेऊन आले की झोपायला तर बाकीचे कोणी झोपण झाले. रात्रीपासून आहेत ते आता त्याला दिसत नाही तुम्हाला आम्हाला. बोनस भांडेगाव. बोनस भांडेगाव. नवाट सध्या गुणाची आघाडी आहे सध्या भांडेगावकर. मात्र तेवढ्याच तडीतोड असा सालवाडीचा संघ भांडेगावला खेळत आहे बघा. नाव बाजूला संघ आहे भांडेगाव. मात्र तेवढ्या चुरशीने सालवाडीचा पण संघ त्यांना झुंजताना दिसतोय. वन साइड मॅच अशी कशी तरी होत नाही. मोठ्यासारख्या संघाला त्यांनी आत्ताच हरवलेला आहे. सालवाडीचे खेळाडू चिकाटीचे खेळाडू आहेत. प्रेक्षक बघा आता कसे लागायला बोलायला हसायला झोपतून आले ते. सुंदर पॉइंट बघा आता लीड कोणीकडे गेली सालवाडी का. सामना असा तडीस्तोड चालू आहे. कोण विजयी होईल काही सांगता येत नाही.
झालेली आहे. तर शेवटचे 5 मिनिट, पंचांचा इशारा, शेवटचे 5 मिनिट राहिले आहेत. सालवडे 11 गुण आणि भांडेगाव 9 गुण. बघा सामन्याचे 5 मिनिट राहिला आहे. लोन जर बसलं तर सालवाडी संघ थोडा वरचढ होऊ शकतो. लोन अवलंबून आहे ते असे सामने. बघा मागाला जोरावर जोर देऊ नका, जरा थांबा. 2 सामने राहिले, दोरीवर जोर देऊ नका थोडं. बघा तुम्ही बघा वर्धा 4 मिनिट. बरं 10-15 5 लीड आहे. बघा माझ्यासोबत असा सामना झाला होता सालवाडीचा आणि भांडेगाव सोबत बी असा सामना चालू आहे. मला वाटते बघूया आता शेवटच्या सेकंदापर्यंत काही सांगता येत नसते. आताच आपण काही सांगू शकत नाही. मात्र तडीतोड सालेगावचा संघ शेवटच्या 3 मिनिटला कसून असलेला शेवटचे 3 मिनिट शेवटचे राहिले आहेत. बघू चला बोनस असंच मागच्या सामन्यात झाले. आता त्या सामन्यात बघू कशी आहे त्यांची पकार. भाडेगावसारख्या संघाला काहीच करू देत नाहीत. खरंच 5 नंबराने त्यांचा पूर्ण संघ एक होऊन खेळत आहेत. 16-11 शेवटचे 2 मिनिट राहिले. 2 मिनिट बघूया 2 मिनिटांमध्ये काय होते. बारा आणि 17 5 गुणाची. वा बघूया सध्या 5 गुणाच्या आघाडीवर सालवाडीकर. सिंगल पॉइंट पंचाचा निर्णय 13-17 4 गुणाचे. बघा मागच्या सामन्यासारखं झालं. बघा शेवटचा 1 मिनिट आणि 4 गुणाच्या आघाडी. बघा बरं असं झालं होतं. बघा 5 नंबरला खरंच खेळाडू कौतुक करायचे. प्रत्येक रीडिंग मध्ये प्रत्येक याच्यामध्ये आपल्या संघासाठी काही ना काही गुण कमावत आहे आणि 1 गुण आपल्या समोर परत. सिंगल पॉइंट टू भांडेगाव. आणि अशा प्रकारे बघा